नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रीमेनिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना सध्या चालू झाली आहे. म्हणजे तुम्ही 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या दरम्यान तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकता किंवा पोस्ट खात्यामध्ये किंवा बँकेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्ट www.pmfby.government.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी CSC सेंटरमार्फत किंवा आपल्या सरकारमधून अर्ज करू शकता. तर या योजनेमध्ये थोडाफार बदल केला आहे. म्हणजे पहिली जी योजना होती 1 रुपयात पीक विमा योजना, त्या योजनेमध्ये आता तुम्हाला 1 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला काही विशिष्ट असा हप्ता भरावा लागणार आहे. तसेच त्यांनी खाली दिले बघा, पिकांचे नाव, शेतकरी विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर आणि विमा सुरक्षित रक्कम किती असणार प्रति हेक्टरी. तर बाजरीसाठी त्यांनी 76 रुपये एवढा हप्ता ठेवला आहे. तर विमा कवर त्यांनी ठेवला आहे 30,538 रुपये. मूगसाठी 70 रुपये विमा हप्ता आहे हेक्टरी. तर 28,000 हा विमा सुरक्षित रक्कम आहे. तसेच खरीप ज्वारीचे 70 दिले आणि 28,175 विमा कवर. भुईमुगाचा 95 आणि 38,098 हा त्याचा विमा कवर. कापूस 127 आणि 51,000 संरक्षण. उडीद 500 रुपये, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पे करताना 500 करायचे आणि 25,000 तुम्हाला कवर मिळणार आहे. मका 540 तर 36,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. कांद्याला बा महत्त्वाचं पीक असतं कांदा. तर ह्यावेळेस तुम्ही कांद्यासाठी अर्ज करताना 680 रुपये तुम्हाला भरावे लागणार आहेत. तर 68,000 हा त्याची विमा संरक्षण रक्कम असणार आहे. तूर 744 आणि 37,218 ही तुझी संरक्षित रक्कम असणार आहे. सोयाबीनसाठी तुम्हाला 1,000 रुपये भरावे लागणार शेतकऱ्यांना आता, आणि त्याचा कवर तुम्हाला मिळणार आहे 50,000 रुपये विमा संरक्षित. तर ज्यावेळेस तुमचं पिकांचं नुकसान होतं त्यावेळेस आता ह्यांनी पीक कापणी प्रयोग ह्यानुसार तुमचं नुकसान ठरवलं जाणार आहे. आणि जर तुमचं नुकसान काही झालं असेल तर या ठिकाणी बघा, टोल फ्री क्रमांक आहे 14 447. तर तुम्ही विमाचा क्लेम कशा पद्धतीने करायचा, तर ते 2 पद्धती क्लेम करायचे द्या. एक म्हणजे तुम्ही हा टोल फ्री क्रमांक दिला आहे 14 447, ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्याने नंबर सांगून ते तुमचं पाहते, ते म्हणजे तुमचं हे करते ते. त्यानंतर तुमची त्याचा क्लेम त्याचा ॲप्रूव्ह केला जातो. दुसरा, ऑनलाईन आपण जे अर्ज केला होता त्यातून बी तुम्ही ऑनलाईन क्लेम करता येतो तुम्हाला. आता आपण बघू ऑनलाईन क्लेम कधी करायचं. तर शेतकरी मित्रांनो, हे आहे क्रॉप कॅलेंडर खरीप हंगाम 2024 होतं, तसंच 25 बी असतं. म्हणजे खरीप हंगाम सर्वसाधारण पेरणी कालावधी असतो हा, आणि इकडे असतो सर्वसाधारण कापणी कालावधी. म्हणजे त्यांनी आता 1 जुलै ते 31 जुलैमध्ये तुम्हाला काय सांगितले, अर्ज करायला सांगितलेत. तर ज्यावेळेस तुम्ही आता खरीप हंगामामध्ये पाहून ह्यामध्ये काय म्हणलं आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन आणि खरीप कांदा दिला आहे. आता आपण कांद्याचं बघू, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, त्यावेळेस तुम्हाला आणखी सविस्तर कळेल. आपण फक्त आता कांद्या पिकाचं बघू. तर कांदा जिल्ह्यामध्ये 1 जुलै ते 15 ऑगस्ट हा त्याचा कांदा लावण्याचा कालावधी असतो. म्हणजे 1 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत लोक कांद्याची लागवड करतात. तर पीक कापणी प्रयोग कधी असतो, 15 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत. तर 1 जुलैपासून म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजे 1 जुलै ते 31 जुलै अर्ज केल्यानंतर तुमच्या कांद्यामध्ये तुम्हाला जर वाटलं पावसाने कांदा तुमचा गेला आहे, त्यावेळेस तुम्ही अर्ज करू म्हणजे त्यावेळेस पण तुम्ही क्लेम करू शकता. आणि 15 नोव्हेंबर ते 15 म्हणजे 31 डिसेंबर, तर तुम्हाला 31 डिसेंबरच्या आतमध्येच, हे आहे क्रॉप कॅलेंडर आपलं, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असते तुम्हाला क्लेम करण्याची. तर ह्या 31 डिसेंबरच्या आतमध्येच तुम्हाला त्या कांद्याचा असेल किंवा हे वेगवेगळ्या पिकाचं दिले. आपण फक्त कांदा पीक पाहतोय, व्हिडिओ आणखी मोठा होईल म्हणून आपण थोडक्यात फक्त पाहतोय. माहिती तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता, फक्त वरच्याचं काढलं तरी चालेल, खालीचं काही रब्बी हंगामाचं आहे तरी फक्त ध्यान राहू द्या. खरीपातली पिकं त्याची, आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलं तर कापणी कालावधी हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर त्या कापणी कालावधीची शेवटची डेट आहे, त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला क्लेम करावा लागतो, तरच तुम्हाला त्याचं अनुदान मिळतं. जर तुमचं पीक वाया गेलं असेल आणि तुम्ही जर क्लेम केला नसेल तर तुम्ही शासनाकडे भरपाई मागू शकत नाही. तर आता पीक कापणी प्रयोगानुसार ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग घेतला असेल ते जेवढी नुकसान आढळले, असं 4-5 ठिकाणी घेणार ते, तर किती टक्के नुकसान झाले, 50%, 60%, तर त्या महसूल मंडळामध्ये जेवढी काही कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांना ते विमा रक्कम दिली जाणार. तर अशा पद्धती शासनाचं नियोजन आहे.
तर ह्या पद्धतीने आपल्याला पीक कापणी प्रयोगनुसार अनुदान मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोगाचा जो कालावधी आहे त्याच्या आतच तुम्हाला क्लेम करावे लागणार आहे. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. तर दुसरी एक माहिती शेतकरी मित्रांनो अशी आहे, तर त्या पेरूसाठी आणि जे आता म्हणजे मृगबहारमधले जे पेरू, द्राक्ष, लिंबू, संत्रा, मोसंबी, चिक्कू हे फळ होते, तर ह्यांची जी अर्ज करण्यासाठी म्हणजे विम्यासाठी जो अर्ज करणार होता त्याची तारीख आणखी त्यांनी 3 ते 4 दिवस वाढवली. म्हणजे शेवटची तारीख त्यांनी आता किती 6 जुलै 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ज्यांना पेरूसाठी म्हणजे विमा उतरवायचा असेल तर ते ह्याच्यात आपण डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितला आहे, तर तुम्ही पुनर्चर्चित हवामान फळपीक विमा हा व्हिडिओ पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये फक्त तारीख वाढली एवढंच सांगायचं होतं. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे ते सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.